उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेवर आधारित असलेल्या महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या 23व्या आंबा महोत्सवाला आजपासून पुण्यात सुरुवात होतीये। पुण्यातील मार्केट यार्ड या ठिकाणी असलेल्या गोटेकडी परिसरामध्ये हा भव्य दिव्य असा महोत्सव होतोय। येत्या 2 महिने हा महोत्सव या ठिकाणी असणार आहे आणि यामध्ये चोखंदळ पुणेकरांना आपल्या आवडीचा अस्सल कोकणी हापूस आंबा या ठिकाणी चाखायला मिळणार आहे। या ठिकाणी 70हून अधिक शेतकऱ्यांचे स्टॉल आहेत। या ठिकाणी विविध प्रकारचे आंबे तुम्हाला तेही ओरिजिनल क्वालिटीचे खरेदी करता येणार आहेत। नमस्कार, मी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने मंगेश कदम बोलत आहे। हा जो तुम्ही आज उत्सव बघत आहे 23व्या वर्षात आम्ही पदार्पण करत आहोत की इथं खासियत हे जे अशी आहे की थेट उत्पादक ते थेट ग्राहक हा जो शब्द आहे हा 100% इथं पाळला जातो। आणि ह्यावर्षी विशेष म्हणजे अगदी 1 एप्रिललाच म्हणजे रत्नागिरी असू द्या देवगड असू द्या विशेष केशरचे सुद्धा 1 ते 2 स्टॉल इथं उपलब्ध आहेत। ह्याच ठिकाणी हे जे तुम्ही मार्केट यार्डमध्ये जिथं उभा आहात PMT डेपोच्या शेजारीच आम्ही जेडपीचं हे आम्हाला पुणे जेडपीने हे जागा उपलब्ध करून दिलेली आहे। विशेषतः एक मला पुणेकरांना ह्यावेळेस असं सांगायला आवडेल की ह्यावेळे इथं आता बरेच शेतकरी आहेत की फळस म्हणा किंवा सीझन फार प्रचंड मोठा आहे। गतवर्षी जसं एक 7-8 दिवस जसा गॅप पडत होता तसं काही ह्यावेळी नाही आहे। रेटसुद्धा साधारण 700 ते 800च्या आसपास रेट आहेत, अगदी 500पासून सुद्धा। तर मी पुणेकरांना असं सांगू इच्छितो की त्याने अगदी पहिल्या दिवशीपासून इकडं तुम्ही आंबा घ्यायला येऊ शकता। खासियत ही आहे की तुम्हाला दर्जेदार आंबा मिळतो, रत्नागिरीचा तर रत्नागिरीचाच मिळतो, देवगडचा तर देवगडचाच मिळतो, पायरी तर पायरीच मिळते। फसवणूक कुठलीही होत नाही, हीच आमच्या कृषी पणन मंडळाच्या एक खासियत आहे। साधारण ह्या वेळेस आपण काय केलं मॅडम की शेतकऱ्यांची संख्या जास्त होती, जवळजवळ 125 ते 150 लोकांनी आमच्याकडे अप्लाय केलं होतं। आणि आमच्या इथं पणन मंडळाच्या मुख्यालयामध्ये आम्ही लॉटरी सिस्टीमने पूर्ण ट्रान्सपरंट पद्धतीने ह्याचं वाटप करतो। एक 35 ते 36 स्टॉल हे डबल म्हणजे 2 शेतकरी असणार आहेत आणि साधारण 22 ते 23 शेतकरी हे सिंगल स्टॉल आहेत। असे कुल मिला की नाही म्हटलं तरी 100 शेतकऱ्यांचा थेट शेतकरी इथं उपस्थित असणार आहेत। टायमिंग हे साधारण 1 मे पासून अगदी आमची ही कॅलेंडर ॲक्टिव्हिटी झालेली आहे। मला सांगायला तुम्हाला म्हणजे आम्हाला आनंद वाटेल की हा भारतातला लॉंगेस्ट फेस्टिवल आहे जो की सलग एकाच क्रॉपसाठी 2 महिने चालतो। 1 एप्रिल ते 31 मे आणि फार तर कधी 2 ते 3 जूनपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकाच्या विनंतीने आपण वाढवतो। आणि वेळ जे आहे हा साधारण सकाळी 9 पासून अगदी संध्याकाळी 9 पर्यंत चालू असते मॅडम। उद्देश काय आहे महोत्सव भरवण्याचा आणि आपली जी उलाढाल म्हणू शकतो आपण शेतकऱ्यांना खरंच फायदा होतो का त्याचा? अगदी शेतकऱ्यांना फायदा होतो हे आमच्यापेक्षा अगदी तुम्ही थेट शेतकऱ्यांना जरी विचारलं तर विशेषतः काय होतं की शेतकरी आणि ग्राहक ही जी गॅप आहे ती पास ऑन करतो। शेतकऱ्याला सुद्धा चांगला रेट मिळतो ग्राहकाच्या किमतीतला आणि ग्राहकाला दर्जेदार माल मिळतो आणि त्याचा जो ग्राहकांचा जो पैसा आहे तो थेट शेतकऱ्याला मिळतो। थोडक्यात काय करतो आपण इथं मिडलमन काढून टाकतो। आणि उलाढाल साधारण जर म्हणाल ना मॅडम तर ह्याच्यामध्ये साधारण 2.5 ते 3 लाख डझन राऊंड अबाउटचे 15-16 कोटीच्या आसपास इथं ही होते पूर्ण। पुणेकरांना आवाहन करेन की आम्ही अगदी 1 तारखेपासूनच तुम्ही इथं प्रचंड या दर्जेदार आंबा स्वतः बघा, तुम्हाला व्हरायटी इथं प्रचंड बघायला मिळेल आणि तेच तुम्ही येऊन स्वतः आंबा खरेदी करा एवढंच आवाहन करतो। त्यांच्यासाठीच हा उत्सव आहे। कुठला तुमचा नेमका आंबा कुठला आहे? आमचा रत्नागिरीचा आंबा आहे। आम्ही 2003 पासून इथे पणन मंडळाच्या या महोत्सवामध्ये भाग घेतो। काय सांगाल एकूणच महोत्सव एकूण आता आमच्या अनुभवाप्रमाणे 2003 पासून मी काम करतोय तर दरवर्षी जास्तीत जास्त म्हणजे आम्हाला पैसे या माध्यमातून मिळतात। आणि मार्केटला आम्ही त्याच्या अगोदर मार्केटला आंबा टाकायचो, भयंकर लॉस व्हायचा। यावर साधारण खर्च आंब्यावर होणारा खर्च आणि आम्हाला मिळणारं उत्पन्न याच्यात खूप तफावत व्हायची आणि त्यामुळे कर्जबाजारीपणा झालेले आहेत शेतकरी रत्नागिरी देवगडचे सुद्धा भरपूरसे लोक। पण याने हा उपक्रम चालू केल्यापासून रोख कॅश हातात मिळते, व्यवहार चांगले होतात आणि ग्राहकांना चांगल्या पद्धतीचा आंबा मिळतो। काय वेगळेपण जाणवतं या ठिकाणच्या महोत्सवात? महोत्सवाचं वेगवेगळेपण म्हणजे तुम्हाला सांगतो सुरुवातीला 9 स्टॉलपासून आम्ही चालू केलेलं आहे काम। 9 स्टॉल असायचे त्यावेळेला एवढं नंतर ती व्याप्ती वाढली तर आत्ता साधारण तरी डबल धरून 100 स्टॉल 100 विक्रेते इथे आहेत शेतकरी। मग 100 लोकांचं सुद्धा समाधान होतं ना।
2003 साली पण 9 लोकांचं व्हायचं होतं, तर आता 100 झाले तरी पण लोकांचा आंबा संपतोय. आपण ग्राहकांनी- डिजिटल वाटचाल करत असताना जर आपण पाहिलं तर अशा देखील फॅसिलिटी आहे की तुम्ही घर बसल्या देखील ऑर्डर करू हो शकता. करतो. ऑनलाईन बिझनेस आम्ही तुम्हाला सांगतो साधारण आपल्या करोनाच्या पिरियडमध्ये हम्म. ऑनलाईन बिझनेस आम्ही केला. मी स्वतः त्यावेळेला साधारण मला घरी बसून 32 लाखाचा टर्नओव्हर केला होता. अकोला अमरावतीला आंबा पाठवला. मला पणनच्या साहेबांनी, त्यावेळेला भास्कर पाटील साहेब होते, त्यांनी सहकार्य केलं फोनवरून की असं असं तुम्ही तिथले DDR होते मग या लोखंडे. महोत्सवाचा त्याला कसा फायदा होतो जे तुम्ही ऑनलाईन विक्री करता त्यासाठी? या महोत्सवाचा फायदा म्हणजे तुम्हाला सांगतो, इथूनच आम्ही ऑनलाईन सुद्धा कुठे लागतील तिथे आंबे पाठवतो. ऑनलाईन पेमेंट सर्व होतं. पेमेंट खात्यात आल्यानंतर त्या लोकांना आम्ही डिलिव्हरी देतो. एक शेतकरी म्हणून पुणेकरांना काय आवाहन कराल या ठिकाणी तुम्हाला ओरिजिनल एक शेतकरी म्हणून मी पुणेकरांना हे आवाहन करेन की तुम्हाला आंबा चांगल्या प्रतीचा मिळेल. जे बाहेर तुम्हाला फसवलं जातं, कर्नाटकचा आंबा आणतात आणि आमच्या रत्नागिरी देवगडचे बॉक्स वापरतात, त्याच्यामध्ये अर्धा कर्नाटक भरतात आणि अर्धा आमचा भरतात इथला. त्याचे फॅक्टर्स की आपण चेक करू शकतो की हा चेक करू शकतो. कारण आम्हाला आता गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जे मानांकन जे मिळालं आपूसला, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या 3 जिल्ह्यांचा आपूस आहे, तोच आपूस. बाकीचे लोक आपूस हा शब्द वापरू शकत नाहीत. त्याच्यापूर्वी कर्नाटकचा पण आपूसच होता, पण आता त्यांना कर्नाटकांना आपूस हा शब्द वापरता येत नाही. आम्ही त्यांच्यावर विक्रेत्यांनी जर हापूस आंबा सांगून जर तो विकला तर आपण त्यांच्यावर केस होऊ शकतो. त्यांच्यावर केस होऊ शकते. आम्ही नंबर दिले, आम्ही सुद्धा आता बॉक्सवर नंबर छापलेले आहे आमच्या ज्या मानांकनचे. तर त्या नंबरवर तुम्ही जर त्याला गेलात, ग्राहक जर एखादं आम्हाला चेक करायचं म्हटलं तर कुठच्या बागेतला आंबा आहे, कुणाचा आंबा आहे हे त्यांना समजू शकतो.